सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी इथं श्री वारकरी संप्रदाय भक्त मंडळाच्या बँक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून संबंधित कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या मागणीसाठी मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषणासाठी बसलेत. 1995 ते 2007 या काळात मंडळाचं खातं वडगाव अर्बन बँकेत होतं. त्यानंतर काही कारणं देत खातं बंद करून इचलकरंजी जनता सहकारी बँक इथं नवीन खातं उघडण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र मंडळाचा अधिकृत ठराव न देता परस्पर ठराव सादर करून खातं उघडण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. संस्थेच्या नियमानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सचिव या चौघांपैकी तिघांच्या सह्या आवश्यक असताना केवळ एका व्यक्तीच्या सहीवर खातं चालवण्यात आल्याचंही उघड झालंय. 2007 ते 2022 या काळात संबंधित खात्यावर एकूण 32,77,284 रुपयांचे व्यवहार झाल्याचं सांगण्यात येत असून हे व्यवहार बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आलाय. ही रक्कम संस्थेकडून वसूल करण्याचा अधिकार ट्रस्टींना असल्याचंही स्पष्ट करण्यात आले. 19 ऑगस्ट 2013 ते 10 ऑगस्ट 2016 या काळात मंदिराच्या वीज बिलासाठी 4,26,635 रुपये खर्च झाल्याचं नमूद आहे. मंदिरातील बोरवेलमधून दररोज 80 ते 90 टँकर पाणी विक्री होत असल्याचा दावा करण्यात आला असून त्या विक्रीची रक्कम खात्यात जमा नसल्याचा आरोप आहे. दरवर्षी 80 ते 90 धार्मिक कार्यक्रम होतात, मात्र त्यातून मिळणारी रक्कमही बँक खात्यावर जमा झालेली नसल्याचं सांगण्यात आलं. मंदिरातल्या दानपेटीतून दरवर्षी अंदाजे 1,40,000 ते 1,60,000 रुपये जमा होतात. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अनेक दानशूर व्यक्ती आणि नेत्यांनी 2.5 ते 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम दिल्याचा दावा करण्यात आलाय. पण या देणग्याही खात्यावर जमा नसल्याचे आरोप करण्यात आलेत. स्थानिक साखर कारखान्याकडून सप्ताहासाठी मिळणारी 300 किलो साखर मंदिरात पोहोचली नसल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. आषाढी एकादशी दिवशी लाखो रुपयांचं दान जमा होत असतानाही ती रक्कम बँकेत न भरल्याचा आरोप करण्यात आलाय. तसंच 2022 पासून संबंधित बँक खात्यावरील व्यवहार बंद असल्याचं सांगण्यात आलं. या सर्व प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी संबंधित कार्यकर्ते उपोषणासाठी बसले असून भाविक आणि नागरिकांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन करण्यात आलंय. हे उपोषण मंदिराच्या एका माणसासाठी नव्हे, सगळ्या मंदिराच्या सदस्यांना, या मंदिरामध्ये मुळात संचालक ट्रस्टीमध्ये त्या लोकांना आणि त्या ट्रस्टींच्या कायम संघ असणाऱ्या माणसांना मंदिरात यायचं कायमचं बंधन व्हायला लागलंय. त्यांच्यावर दादागिरी, अत्याचार चालू आहेत. ते नको त्या माणसाच्या हातात मंदिर तेव्हा बळकावण्याचा प्रयत्न करायला लागलाय. आणि याच्या विरोधात हे मंदिराचा होत असलेला पारंपरिक तुकाराम महाराज, जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या बिजोत्सव सोहळा, तो सोहळा आम्ही मंडळाचे ट्रस्टी असल्या कारणानं आम्ही करणार आहे. म्हणून आम्ही आमच्याकडे सप्त्याची मागणी करण्याकरता कोर्टाकडे विनंती केली होती. सप्ताहाला आम्हाला पाहिजे, तर हिने जाणून बुजून हिने तारखी घेण्याचा प्रयत्न केलाय. फक्त त्याकरता एक तर सप्ताह केला तर आम्ही करणार, नाही तर शासनानं जोपर्यंत निकाल निकालाची जी अपेक्षा असेल तर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मंदिर सगळं शासनानं ताब्यात घ्यावं. दुसऱ्या कोणी इथं सप्ताह करू शकणार नाही. केला तर आम्ही करणार, नाही तर सप्ताह आम्ही कुणाला करू देणार नाही. 1995 पासून 2007 पर्यंत जवळजवळ आमचं वडगाव अर्बन बँकेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार या चौघांपैकी तिघांच्या सहीच्या अधिकाराचं खातं चालू होतं. पण ही 2007 या आबा पवारांच्या भागातला नगरसेवक असल्या कारणानं ती मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांना बोलवून घेतलं. एखादा नगरसेवक आहे, आपल्या भागातला आहे,
आम्हाला सहकार्य करायच्या भावनेनं. पण त्यानं सांगितलं मी एक बँका एक वेळा कुठं जाता सांगता येत नाही. आणि 2007 साली तिने इचलकरंजी जनता बँकेचे त्याला संचालक असल्या कारणाने तिने सांगितलं आमच्या बँकेत खातं घाला म्हणून आम्ही ठराव आमच्या ना अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खैंदराचा करून दिला. पण तो ठराव तिने बाजूला ठेवून आपल्या नावावरचं वैयक्तिकरित्या खातं घातलं. आणि संस्थेचं रजिस्ट्रेशन संस्थेचं खातं असताना देखील तिने आपल्या स्वतःच्या वैयक्तिक सहीच्या अधिकाराखाली खातं घेतलं. मग आम्ही नंतर आम्हाला कळालं. आम्ही म्हणलं असं का, तर आमचा तुमच्यावर कोणावर विश्वास नाही, कारण मंडळाच्या आता मंदिराचं बांधकाम चालू करायचं आहे, मोठं लाखो रुपयाच्या देणग्या गोळा करणार आहे. त्यामुळं मग आम्ही म्हटलं काय तर उद्या हे मंदिर होतंय ना उद्या म्हणून आम्ही थांबलो त्यावेळी. पण त्या 2007 पासून 2022 पर्यंत त्या खात्यावर जवळ 32,77,284 रुपयाचा व्यवहार झालाय. आणि तो सगळा व्यवहार बेकायदेशीर असल्या कारणानं ते 32,77,284 रुपये ही रक्कम बँकेनं हिने जर नाही दिली तर बँकेनं आम्हाला ती आमच्या ट्रस्टीची रक्कम असल्या कारणानं ट्रस्टीला द्यावी लागते. हे विषय महत्वाचा आहे. एवढंच नाही तर मंदिराचं 19/2013 ते 10/8/2016 पर्यंत बँकेतून मंदिराचं 3 वर्षात एकूण 4,26,735 रुपये लाईट बिल. बरं कसं मला लाईट बिल 1,000-1,500 रुपये लाईट बिल येतो महिन्याला. एवढं का पेरलं तर बोरची मोटर चालू होती रात्रंदिवस. रोज 80-90 टँकर पाणी विकलं भरलंय. तर ती जमा झालेली रक्कम बँकेच्या खात्यात जमा पाहिजे. इथं तर समोर आता साहेबांच्या मालकांच्या इथे खाली आहेत आता एस्टिमेट आहे बँकेचं. त्यात बघा तुम्ही 1 रुपया जमा झालेला नाही. आषाढीचे पैसे एका दिवशी 1,00,000-1.5 लाख रुपये गोळा होत्या त्यात ट्रस्टीमध्ये येत नाही. 80-90 कार्यक्रम वर्षापैकी आम्ही करतो किंवा 100 कार्यक्रम केल्यात पण ते पैसे कधी बँकेत त्या तारखेला जमा नाही. आषाढीचा कार्यक्रम केला आषाढी एखाद्या वेळेला महिन्याभर कोणाला बँकेत पैसे जमा पाहिजे नाही ते बँकेत कधी पैसे जमा नाही. हा सगळा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. आवाड्यांच्या जवाहर सहकारी साखर कारखान्यातून वर्षाला 300 किलो साखर येत्या. पण 300 किलो साखर मंदिरात कधी आलीच नाही. ती साखर आणायचा खर्च मंडळाच्या जमा सप्त्याच्या कार्यक्रमात घालायचा आणि साखर मात्र यांच्या बघायल्यावर उतरायची. हा भ्रष्टाचार आहे. आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधाकरता मी तो उपोषण करायला हवं हीच अपेक्षा आहे.